सकाळी सकाळी कामं झाल्यानंतर मी थोडे हात शेकून घेतले. नंतर आपल्या कामाला लागले. तर भाजी करण्याकरिता माझ्याकडे काहीच नव्हतं, तर मी गेली दुधी आणण्यासाठी. तर इतके सारे दुधी पाहून मला असं वाटलं की कोणता दुधी घेऊ न कोणता नाही, कारण की सगळे मोठे होते, छोटे एकी नव्हते. मोठ्याचा आपण थापोडे वगैरे करू शकतो आणि छोटे जे असतात ते कोवळे, त्याची भाजी आपण करतो. मी अशी नखं गाळून बघत होती, जे आपल्याला नखं गळत असतील त्याची आपण भाजी करायची. तर हा मला थोडा कोवळा वाटला, तर आपण याची भाजी करू शकतो. तर मी हे 2 दुधी तोडून घेतले आणि नंतर आपली भाजीचं बंदोबस्त केलं. तर बघा, एका हाताने काही तुटत नव्हतं, एका हाताने तर माझं मोबाईल हातात होतं, त्याच्यामुळे मी ठेवून दिला आणि नंतर हे 2 दुधी तोडून घेतलेलं आहे. तर कसंबसं आपलं भाजीचं बंदोबस्त झालेला आहे. गावाकडे काही टेन्शनच नाही भाजीचं, की भाजीपाला आलाच पाहिजे, घेतलंच पाहिजे, काही ना काही तर मिळतेच. तर इथे तांदूळ साफसफाई सुरू होती आमच्याकडे आणि इकडे पिल्ले सगळे धुवणीमध्ये जात होते. धुवणीचा तो पाणीचा गोटा आहे. कसंही अर्धबर्ध काम करून आम्ही छान उन्हात, तर कोणी चुलीजवळ येऊन जेवण करू लागले. तर सकाळी सकाळी खूप भूक लागते हिवाळ्याच्या दिवशी, तर मला तर सकाळी खूप भूक लागते. आणि तुम्हाला हे हिरवे हिरवे झाड दिसत आहे ना, जसं घरावर वगैरे गेले असे कुंपण केलं आहे. तर हे वालाच्या शेंगाचे झाड आहे. तर इथे बघा खूप सारे असे वालाच्या शेंगा लागतात. तुम्ही बघू शकता की किती सारं असं कंपाऊंड केल्यासारखं आणि मांडव टाकल्यासारखं तर वालाचे झाड आहे. आणि ह्या पपया बघा किती मस्त लागलेले आहे. या पपयामुळे सगळं झाड वाकून गेलं आहे आणि आम्ही छान पिकलेले तर पपया तोडून घेतले. तर पिकले तोडताना सगळं ते अंगावर सांडून गेले आणि कसे बसे 2 पपया तोडून घेतले आम्ही. आणि आता मी चालली शेताकडे लाकडाची भाजी तोडायला. तर बघा आजूबाजूला कशा शेळ्या बसलेल्या आहे आणि आजूबाजूला बघा हे शेणाचे खत आहे. जसं आपण गाई ढोरं किंवा तरीस वगैरे राहिली, आपण चारा वगैरे टाकतो, तर असे आम्ही घराच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर असं आमचं गोठा राहते. तर इथं असे आम्ही खत जमा करतो आणि मग उन्हाळ्यामध्ये सगळं पीक संपल्यानंतर हेच खत आहे ना, तर आम्ही शेतात टाकतो. आणि ह्या झाडण्या बघा आम्ही जंगलातून आणल्याने छान वाळू टाकले आहेत, साफ केलेले झाडण्या आहेत. ह्या झाडण्या म्हणजे आपण जो घर झाडतो. करंट लावला आहे की बघा 2च आहेत ना. इथे जनावर येऊ नये म्हणून आम्ही इथे करंट तार लावलेला आहे. तर इथे आम्ही रात्रीच्या वेळ लावतो, सकाळी काढून टाकतो. तर बघा हे 2-2, 3-3 अशा लाईनी आम्ही लावून ठेवलेले आहेत तार. आणि आता आम्ही चाललो शेताकडे. ते मस्त गहू पेरलेला आहे आणि ही पाणी जायचं पाट आहे. तर असं गोल गोल आम्ही तिथं पाणी करतो. तर बघा हे गहू आहे ना, असं पेरलेलं आहे, शिपीव नाही आहे. शिपलं असतं तर असं रोवण्यासारखं असं पायवाट नसते. तर बघा इथे हे नांगरटीने असे पेरलेलं आहे आणि या पद्धतीने पण पाणी वाहायला जाते. तर बघू शकता हे हे सुद्धा गहू आहे. तर किती मस्त गहू वापरलेला आहे तुम्ही बघू शकता. शिपीवपेक्षा पेरीव खूप छान गहू राहते. आणि आत्ताच पाणी इथे गव्हाला केलेलं आहे. तर आता जास्त पाणी द्यायला जमत नाही, तर इथे थोडंच पाणी द्यावं लागते. तर आता आम्ही आलो लाकडाची भाजी तोडायला. तर बघा ही आहे लाकडाची भाजी. सध्या फुलाला यायचीच आहे. तर आता आपण इथे लाकडाची भाजी सगळी तोडून घेऊ. चला तर मग. फुलाला यासाठी वेळच आहे ना. इथे आमचं भाजी का तोडणं कमी आणि खाणं जास्त होतं. तर इथे आम्ही कसं बसं भाजी तोडून घेतली आणि घराकडेचा रस्ता सुरू केलं. तर बघा इथे पण गाई असं आजूबाजूला बांधलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या गावात जास्त बकऱ्या, शेळ्या, कोंबड्या आणि गाई, म्हशी हेच दिसतात तुम्हाला. तर रोडनं पण हेच कामं सुरू असते. आता काही शेतात तेवढं काही काम राहिलेलं नाही आहे. तर आता मस्त बाया गप्पा गोष्टी करत छान बसून राहतात. आणि इथे पण कोंबड्या बघा, आमचं लक्ष इकडे जास्त जात होतं, कारण की धुवणीत गेलं का ते पिल्ले मग मरून जातात. तर बघा पण इथे कुत्रे बकरे हेच तुम्हाला दिसत आहे, कोंबड्या वगैरे. आणि हा आहे ड्रम, इथे आम्ही तांदूळ भरून ठेवतो. 1 वर्ष 2 वर्ष आम्हाला तो पुरेसं असतं. तर असं आम्ही पूर्णपणे त्याला काय म्हणतात कोंडा वगैरे पूर्ण पाकडून टाकतो आणि नंतरच 2 वर्षाचं आम्ही ते तांदूळ साठवून ठेवतो. तर बघा ह्या पद्धतीने आमचं गाव आहे, असं छोटंसं गाव आहे. जसं तरी 50 घरं म्हटले तरी चालेल. आणि हे असे घराची आमची म्हणजे गावातले घर आहे. तर बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने आमचं राहणीमान आहे. इथे पण बघा छोटे छोटे पिल्ले. अगोदर आमच्या गावात असं कोंबडं बाजार भरत होतं, आता बंदी आल्यामुळे ते आता भरत नाही आहे. तर आमच्या गावात जास्त तुम्हाला कोंबडेच दिसणार.
तर बघा सगळे आपापल्या कामाला लागलेले आहे आणि इथे बघा झाडण्या पण साफ करून राहिली आहे, जंगलातून आणलेले आहे. नंतर असं एक एक काडी करून आपल्याला साफ करायची आहे. नंतर याला वाळू टाकायचे. वाळू टाकल्यानंतर आपल्याला हे असे रस्ते वगैरे किंवा कोटा वगैरे झाडण्यास मदत होते. या पद्धतीत जी कुसर असते ना, तो पूर्णपणे साफ केले जाते. नाहीतर तो कुसर आहे ना अंगाला वगैरे गडलं तर असं कचकच वगैरे अंग असते, त्याच्यामुळे असं साफ करून छान वाळू टाकायचा. नंतर झटकून मग याला वापर करण्यात येते. तर बघा या पद्धतीने माझी भाजी सगळी तयार झालेली आहे. बघा किती सारी भाजी तयार झाली आहे इथे. तर आता इथे आम्ही पपई कापून घेत आहोत. तर बघा पपई किती मस्त पिकलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सगळे बसून आता आम्ही इथं पपई खाणार आहोत. तर मग या पपईसुद्धा खायला. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे गावातले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणीन. आणि आमचं राहणीमान कसं आहे हे सुद्धा सांगेन. तर बघा ही पपई किती पिकलेली आहे, इतकी पिकून गेली आहे, कापता येत नाही व्यवस्थित. झूम करा. ही पपई गावरान आहे. तर बघा ही गावरान पपई किती मस्त झाडाला पिकलेली आहे. चला तर तुमच्या तोंडाला पण पाणी सुटला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.